रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून लावणी आणि लावण्यवती नावाचा लेख. आंबा मोहराने डवरू लागला की अजूनही कुठे कुठे ढोलकीवर थाप खणखणते. तुणतुण्याच्या तारा तुई तुई करू लागतात आणि गुणीजनांची रसवंती रसिल्या कवनांनी मोहरून जाते. अशावेळी रगेल अन रंगेल मराठी माणूस शेमला नाचवीत फडावर गर्दी करतो. धुंद फुंद कवनांची बरसात सुरू होते. कवने कलावतीच्या केवळ कंठातून उमटत नाहीत, तर कायेच्या कमानीतून तीरासारखा वेध घेत जातात आणि रसिकजन घायाळ होतात. झाडागणिक फुटणाऱ्या हिरव्या पिवळ्या चैत्र पालवीसारखी ही नव्या नवतीची नार साऱ्या मराठी शाहिरांनी नाना शिणगारात पाहिली आहे, नाना रंगरूपात रंगवली आहे, नाना भावभावनात अनुभवली आहे. त्या अनुभवात उमेदीतल्या उमद्या रसिकतेच्या रंगाबरोबरच विपरीत रतीची राडही उसळलेली आहे. मराठी शाहिरी फडावरही अनुभवायची तर अंगावर रंगाबरोबर राडही झेलण्याची तयारी हवी. फाल्गुनातल्या फडात तर आवडनावड करणाऱ्या रसिक मनाचे सोवळे कलावतीच्या पहिल्याच कटाक्षाने घरंगळून जाते. मंचालाही मदनाची शिरशिरी आणणारे ते मादक पदन्यास, रसिक मनाला रोमांचित करणारी ती घुंगरांची रुमझुम, कायेच्या कमनीयतेची सारी वलये दृष्टिगोचर करणारी ती नृत्याची मोहिनी आणि ते निमंत्रक कटाक्ष, एवढ्या संचानिसी मंचावर अवतरलेली लावणी मग केवळ शब्दगत राहत नाही. लावणी आणि लावण्यवती एकाकार होतात. लावण्यवतीच्या साऱ्या रंगरेखांतून अंगप्रत्यंगांतून लावणीतले लालित्य ओसंडू लागते. अनपढ शाहिरांच्या वाणीतला अनघडपणा ऐंद्रिय उत्कटतेत विरघळून जातो आणि एका एकरस धुंदीत सारा फड लय पावतो. अशाच फडावर मला नव्या जुन्या शाहिरांची लावणी भेटली. प्रासांची पैंजणे पायी बांधून उत्तान शृंगाराचा छनछनाट गाजवणाऱ्या राम जोशींच्या लावणीपासून प्रीतीच्या चांदण्यासाठी आसुसलेल्या सगन भाऊच्या लावणीपर्यंत, त्यात सगन भाऊच्या लावणीने माझ्या मनाला मोहून टाकले. सर्वच मराठी शाहिरांप्रमाणे सगन भाऊनेही शृंगाराची गाणी दिलखुलासपणाने गायली आहेत. परंतु त्यांच्या गाण्यात इश्कबाजी तुलनेने कमी आहे. अंगी चोळी तंग, गोरा रंग, गोजीरवाणा अशा नारीच्या दर्शनाने त्याच्या मनीचा मनोज जरूर उफाळतो, परंतु तो मनधरणीच्या मार्गानेच. स्नेह घडावा, प्रीत जडावी असेच त्याला वाटते. प्रीतिहीन लावण्याची त्याला मातबरी वाटत नाही. प्रीतीची जात जाणणारी सावळीही त्याच्या मनाची कळी सकळ कळांनिशी फुलवीत राहते. तनाच्या सुरईतील इश्काची मदिरा झोकून जिंकणे त्याला त्याज्य आहे असे नव्हे, परंतु त्याहूनही मनांच्या मिळणीत तो अधिक सुखावतो. म्हणूनच मराठी शाहिरीच्या संभारात त्याची अनघड लावणी आपले लक्ष वेधून घेते. त्याच्या मनाचे पाखरू प्रीतीच्या गगनात मोकाटपणाने भिरभिरत राहिले आणि कंठ फुटेपर्यंत प्रीतीची गाणी गात राहिले. आज 150-200 वर्षांनंतरही त्या गाण्यांचे सूर विरलेले नाहीत. तुझ्या प्रीतीची आवडी म्हुन पडले झडी, नको प्राण विसाव्या विसरू मजला पळघडी. अशा दर्दभऱ्या शब्दांत प्राणसख्याला आळवणारी सगन भाऊच्या लावणीची नायिका प्रथमदर्शनीच श्रोत्याच्या मनाला
प्रीतीच्या मवाळपणाने मोहून टाकते. ती आपल्या प्रियाशी मनोभावे एकरूप झाली आहे. प्रीतीच्या सोनेरी पिंजऱ्यात तिने आपल्या प्राणहंसाला कोंडून ठेवले आहे. झाडाच्या सावलीसारखी ती त्याची अखंड सोबत करू पाहते आहे. तू प्राणहंस, मी कांचन कायाकुडी, तू कल्पवृक्ष, मी छाया तुझ तळवटी, अशी ती आपल्या एकनिष्ठ प्रीतीची ग्वाही देते आणि सख्याला बजावते. हाती धरल्याची लाज, आज मज हातचे सोडू नको. जन करीती कावळा पराचा, भरम फोडू नको. जननिंदेच्या भीतीने आपला सखा आपल्याला दुरावेल अशी तिला भीती वाटते. सख्याने आपल्या प्रीतीची जात जाणून घ्यावी, कोणत्याही भुलभुलावणीच्या फशी पडू नये असे तिला वाटते. स्नेह घडल्यावर, प्रीत जडल्यावर ठेवू नको अंतर्जी, मात करून प्यादा गेल्यावर काय करील मग फर्जी, असे ती निग्रहाने बजावते. आणि हाती शिरकमळ धरून ती प्राणांचे पारडे भरून सर्वस्व समर्पणाला सिद्ध होते. ताटात तुटीच्या जाणीवेने तिच्या मनाला चळ सुटला आहे. सारे सोडून त्याच्या भेटीसाठी धावावे असे तिला वाटते. असा तिने त्याच्या नावाने टाहो फोडला आहे. आजवर तिने त्याच्या ओंजळीने पाणी पिऊनच जीवाची काहिली शमविली असल्याने आता तिला त्याच्या वाचून तग धरवत नाही. तापलेल्या वाळूवर तडफडणाऱ्या मासोळीसारखे तिचे मन विव्हळू लागले आहे. ती सख्याला निर्वाणीची विनंती करते. चांदण्या रात्री तर तिच्या तनामनाची काहिली होते. चांदण्याचा शीतळपणा तिला सर्वांगी दाहू लागतो. घडी घडी सख्याची सय येते आणि शेजेवरच्या फुलांचा निखारा अंगांग होरपळून काढतो. ती कासावीस होऊन म्हणते, असे दुःख करता करता तिला तंद्री लागते. तिच्या डोळ्यांसमोर प्रीतीची पूर्वस्वप्ने तरळू लागतात. सख्याचे पहिले दर्शन कसे झाले हे तिला आठवते. त्याने घुंगरू वाजवून आपले मन कसे खेचून घेतले ते तिला आठवते. त्याच्याकडे पाहून आपण गालातल्या गालात हसलो कसे आणि कायमचेच फसलो कसे ते तिला आठवते. बर्फीच्या तुकड्यासारखे आपले गोड रसिक बोलणे ऐकून त्याचे तनमन मोहरले कसे ते तिला आठवते. एके दिवशी आपण सारा पिवळा शृंगार करून पिवळी काया नटवली कशी आणि केशराच्या रंगाने सख्यालाही रंगवले कसे ते तिला आठवते. या साऱ्या आठवणे क्षणैक तिची व्यथा आटते आणि ती आणखी आठवणीचे अंतरंग उकलू लागते. त्याचेनी आपले सैवर झाल्यावर एका चांदण्या रात्री आपण त्याला विचारले, चंद्राचे तांदणे शीतळ का उष्ण, प्राणपती ते सांगा मजप्रती. त्यावर त्याने ओठांवर चांदण्यासारखे हसू फुलवीत उत्तर दिले, आपण शीतळ असल्यास प्रभा चंद्राची शीतळ दिसती. हे सारे तिला आठवते. मग ती एकदम भानावर येते. अवतीभोवती पाहते तर सारे भकास. घुंगरांचा आवाज नाही, चांदण्यासारखे हसू नाही, चांदणेही नाही आणि पिवळा शृंगारही नाही. अखेर ती मनोमन निश्चय करते की आपण स्वतःच बाहेर पडून त्याला शोधायचे. पण जायचे कसे? एकटी दुकटी नार रानावनात त्याला शोधणार तरी कुठे आणि कशी? शेवटी तिला एक युक्ती सुचते. पुरुषाचा पोशाख करून आणि घोड्यावर स्वार होऊन तिने त्याला शोधले, पण तो काही गवसला नाही. वर्ष लोटले, प्राण कंठाशी आले, जिणे जड झाले. अशी मैत्रिणीला काकुळतीने विनंती केली, पण सारे व्यर्थ गेले. अखेर तिने एक कठोर निश्चय प्रकट केला. या जोगन व्रताने तिचा देव प्रसन्न झाला. तूप साखरेच्या गाठीप्रमाणे देवभक्ताच्या भेटी झाल्या आणि मग रसिकांनी मुक्त मनाने दाद दिली. सगन भाऊचे कवन, ववन मोत्याची कशी ग रसभरी, उभे थव्यावर थवे, चुकवती मालाच्या लावणी. लेख समाप्त.